पंचगव्य म्हणजे नेमकं काय, त्यांचं तत्वज्ञान किंवा त्यांची मुळं जी आहेत ती कशी आहे? पंचगव्य या शब्दातच कळू शकतं की हे नक्की काय आहे. पंच म्हणजे पाच आणि गव्य म्हणजे गायींपासून मिळणाऱ्या गोष्टी. तर बेसिक स्वरूपामध्ये आपल्याला देशी गायींपासून ज्या काही 5 गोष्टी मिळतात, ज्याच्यामध्ये मूळ स्वरूपामध्ये 3 गोष्टी, गोमूत्र, गोमय आणि दूध, या 3 मूळ स्वरूपात मिळणाऱ्या गोष्टी आहेत. आणि ह्याच्यापासून परत निर्माण होणाऱ्या 2 गोष्टी, दही आणि तूप, या 5 गोष्टींचं संयोग म्हणजे पंचगव्य. तर हा पंचगव्य हा जो शब्द आहे तर हा प्रथम कुठं उल्लेखला गेला आणि त्याचं मूळ काय आहे? तर प्रामुख्यानं जर आपण बघितलं तर मानव जीवनामध्ये वास्तू म्हणजे घर ही एक आपुलकीचा विषय असतो. आणि त्या वास्तू बांधल्यानंतर जेव्हा आपण त्याचा प्रवेश करतो तर याच्यात जर आपण बघितलं तर एक छान श्लोक सुद्धा आपल्याला ऐकायला मिळतो की यत्व गस्ती गतम पापम देहे तिष्ठती मामके प्राशनात पंचगव्यस्य, असा एक उल्लेख आपल्याला सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी, ज्याला आपण षोडश संस्कार सुद्धा म्हणू शकतो, आपल्या जन्मापासून मृत्यूपर्यंत अनेक संस्कार सांगितलेत, तर त्याच्यामध्ये सुद्धा पंचगव्यांच्या अनेक ठिकाणी उल्लेख आलेले आहेत. देशी गाईचंच पंचगव्य किंवा देशी गाईचंच ज्या काही गोष्टी आहेत, म्हणजे दूध असेल, गोमूत्र असेल किंवा शेण असेल, तर ह्या सगळ्या का महत्वाच्या आहेत? मुळात जर आपण बघितलं तर आपल्याकडं गाईला अष्टलक्षणी गोमाता असं म्हटलेलं आहे. अष्टलक्षणी म्हणजे काय असतं की ज्या गायींमध्ये आपल्याला अध्यात्मानं किंवा वेदांनी किंवा आजच्या युगात आपण सायन्सनी सुद्धा काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्यात, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली आणि अत्यंत महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे गायीचं वशिंड, जिला आपण हंप म्हणतो. तर या वशिंडांच्या माध्यमातून गायी विविध प्रकारच्या ज्या काही ऊर्जा आहेत आपल्या अवतीभोवती असणाऱ्या, ते प्रकाश तत्व असतील, ध्वनी चिकित्सा असतील किंवा अशा अनेक गोष्टी किंवा अगदी रंग चिकित्सा सुद्धा, तर या सगळ्या ग्रहण करण्याची आणि आपल्या गव्यांमध्ये सोडण्याचं महत्वाचं कार्य हे या वशिंडांच्या माध्यमातून चालू असतं. तर अशा वशिंड विरहित गायींपासून मिळणारा गोमूत्र असेल, दूध असेल किंवा गोमय असेल, याची कुठलीही उपयुक्तता आपल्याला मिळू शकत नाही. म्हणूनच प्रामुख्यानं आपल्या चिकित्सेमध्ये नेहमीच भारतीय गोवंश किंवा देशी गोवंश ह्याच्याबद्दलच जास्त चर्चा केलेली आपल्याला बघायला. पंचगव्य चिकित्सा किंवा पंचगव्य हे औषध नसून ते एक संस्कार आहे, बरोबर? बरोबर. तर त्याचा अर्थ कसा घ्यावा? त्याचं की पंचगव्य जे आहे त्याचा आणि ऊर्जाशास्त्राचा काही संबंध आहे का आणि तो कसा आहे? तर प्राचीन काळातील लोक पंचगव्याचा नेमका कसा वापर करत होते आणि कशासाठी करत होते? आज आपल्याकडे कोण गेस्ट आलेले आहेत, बरोबर? आज आपण ज्यांना गेस्ट म्हणून बोलवलेलं आहे ते ज्योतिषशास्त्र विशारद आहेत, ते वास्तुशास्त्र विशारद आहेत. त्यांनी केरळमध्ये वेदाच्या अध्ययनाचा अभ्यासही केलेला आहे. ते स्वतः वेदमूर्ती आहेत. आणि या सगळ्याच्या अनुषंगाने ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र आणि वेद याच्या अनुषंगाने देशी गायींचा आपल्या आयुष्यावर होणारा परिणाम, त्याच्यातून मिळणारे जे पंचगव्य आहे, आता पंचगव्य म्हणजे नेमकं काय आहे हे तेच सांगतील आपल्याला. तर ते पंचगव्य, ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र या सगळ्यांचा मानवी जीवनावर होणारा परिणाम याचा प्रचंड अभ्यास केलेलं एक व्यक्तिमत्व, जे माझ्या स्वतःच्या गुरुस्थानी आहेत, अशा व्यक्तिमत्वाचं आज आपण इथं गेस्ट म्हणून बोलवलेलं आहे. आणि आपण सर्वच जण त्यांचं स्वागत करूयात. आपण स्वागत करूयात आजचे आपले गेस्ट, वेदमूर्ती, ज्योतिष विशारद आदरणीय प्रतीक भिडे गुरुजी यांचं. नमस्कार गुरुजी. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तुम्हाला इथे येऊन कसं वाटतंय आता सध्या? खूपच छान वाटतंय. एकंदरीत इथलं वातावरण आणि या सगळ्या गोष्टी, आणि सगळ्यात महत्त्वाचं हा जो काही उपक्रम चालू केलाय ह्याला पहिल्यापासून शुभेच्छा आहेच, पण आज या ठिकाणी येऊन शुभेच्छा देताना अजून आनंद वाटतोय. कारण असे नवीन विषय लोकांसमोर येणं ही आजची काळाची गरज आहे. आणि यात सुद्धा विशेष करून असे विषय की जे खूप पूर्वीचे आहेत, खूप जुने आहेत, पण लोकांच्या दृष्टीनं खूप नवीन आहेत. तर अशा विषयांवरती तुझ्या या सगळ्या माध्यमातून हा प्रकाश पडतोय, ही एक चांगली आनंदाची गोष्ट आहे आणि मला इथे खरंच आनंद वाटतोय. धन्यवाद. सरांनी मोरया गोसंवर्धन याच्या माध्यमातून गेली 20 ते 25 वर्ष अखंड अशी गायींची सेवाही केलेली आहे आणि गायींच्या माध्यमातून लोकांचीही सेवा केलेली आहे. सरांनी आजपर्यंत अनेक असे रुग्ण आहेत की ज्यांना पंचगव्याच्या माध्यमातून, पंचगव्य चिकित्सा याच्या माध्यमातून बरं पण केलेलं आहे. आता नेमकं पंचगव्य म्हणजे नेमकं काय, त्याची चिकित्सा कशी आहे, त्याच्या ज्या काही पद्धती आहेत त्या कशा आहेत, या सगळ्याच आपल्याला सरांकडून जाणून घ्यायच्या आहेत. पण त्याच्या आधी आपण सरांना विचारूयात की सर, आपलं बालपण कुठं गेलं आणि कसं गेलं? ॲक्च्युली मी ज्यावेळी या सगळ्या विषयांचं सुरुवात करणं हे एक काहीतरी आपलं नियोजन असतं किंवा काहीतरी एक भगवंतानं आपल्याला लिहून ठेवलेलं असतं. तर तसं लहानपणी माझं
थोडं बालपण नरसोबावाडी माझं आजोळती आहे, तर त्या ठिकाणी गेल्यामुळे तिथलं जे काही एकंदरीत वातावरण आहे किंवा तिथं जे दत्तगुरूंचं स्थान आहे, तर त्याच्यामुळे मला लहानपणापासून या सगळ्या गोष्टींची क्युरियोसिटी वाढत गेली की अध्यात्म म्हणजे काय, वेदशास्त्र म्हणजे काय, किंवा या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीनं चालतात. आणि म्हणून मग मी त्यावेळी वय माझं अवघं 8-9 वर्षांचं होतं आणि त्या वयात मग मी निर्णय घेतला आणि माझ्या सगळ्या कुटुंबियांची पण त्याला साथ मिळाली की मला वेदांचं अध्ययन करायचं आहे आणि हा विषय अधिक चांगल्या पद्धतीनं समजून घ्यायचा आहे. मग त्याच्यामुळे मग मी आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये बार्शी म्हणून एक गाव आहे, तर बार्शीच्या जवळ कासारवाडी म्हणून एक खेड आहे की जिथं आमचे गुरु होते, तर ते आता 2 वर्षापूर्वी त्यांचं निधन झालं. तर नाना काळे म्हणून आमचे जे गुरु होते, तर त्यांच्या माध्यमातून मी शिक्षण घेण्यासाठी केरळला गेलो. मग केरळमध्ये माझं मूळ स्वरूपामध्ये वेदांचं अध्ययन, वेदांमध्ये जे काही 4 वेद येतात त्याच्यामध्ये कृष्ण यजुर्वेद या विषयाचा मी अभ्यास केला. आणि त्या वेदांचा अभ्यास करत असताना असे बरेच सूत्र आणि सूक्त आपल्याला बघायला मिळतात की ज्याच्यामध्ये थोडक्यात गायी, देशी गायी असं आत्ता म्हणावं लागतं, कारण गायींमध्ये खूप सारे वेगवेगळ्या प्रजाती किंवा वेगवेगळे विदेशी प्राणी जे आपल्यावरती आज देशी म्हणून किंवा गायी म्हणून लादले गेलेले आहेत. तर या गायींचं नक्की कार्य काय आहे, पंचगव्य म्हणजे काय आहे, त्याची खूप सारी सूत्र त्या वेदांमध्ये शिकायला मिळाली. आणि मग मी जेव्हा शिक्षण घेऊन परत महाराष्ट्रामध्ये आलो आणि मग हा निर्णय घेतला की जे काही आपल्याला वेदांमध्ये शिकायला मिळाले तर त्याचं खरंच काय आहे आणि आजच्या युगामध्ये आपण त्याची उपयुक्तता कशी सिद्ध करू शकतो ह्याच्यावर काम करूया. आणि मग हळूहळू जो हा काही पंचगव्याचा विषय आहे तो विस्तारित व्हायला सुरुवात झाली. बर. आपण सरांकडनं जाणून घेतलेलं आहे. आता जास्त विषय न ताणता आपण डायरेक्ट सरांना विचारूयात की सर मला सांगा की पंचगव्य म्हणजे नेमकं काय आणि त्यांचं तत्वज्ञान किंवा त्यांची मुळं जी आहेत ती कशी आहेत. नक्कीच पंचगव्य या शब्दातच कळू शकतं की हे नक्की काय आहे. पंच म्हणजे 5 आणि गव्य म्हणजे गायींपासून मिळणाऱ्या गोष्टी. तर बेसिक स्वरूपामध्ये आपल्याला देशी गायींपासून ज्या काही 5 गोष्टी मिळतात, ज्याच्यामध्ये मूळ स्वरूपामध्ये 3 गोष्टी जसं की गोमूत्र, गोमय आणि दूध या 3 मूळ स्वरूपात मिळणाऱ्या गोष्टी आहेत. आणि ह्याच्यापासून परत निर्माण होणाऱ्या 2 गोष्टी जे दही आणि तूप, या 5 गोष्टींचं संयोग म्हणजे पंचगव्य. तर पंचगव्य हा एक बेस झाला की ज्याच्या माध्यमातून आपण विविध गोष्टींवरती कार्य करू शकतो. पण मग पंचगव्य नंतर सुद्धा जसं की अष्टगव्य, नवगव्य असे वेगवेगळे त्याच्यामध्ये गव्यांचे प्रकार येतात की ज्याच्या माध्यमातून आपण त्याच्यामध्ये एक वेगवेगळे 3 सेगमेंट आपण विचार करू शकतो. जसं की चिकित्सा हा एक त्याच्यामध्ये सेगमेंट येतो. दुसरी गोष्ट जर आपण बघितलं तर कृषी म्हणजे शेतीसाठी उपयुक्त असा एक सेगमेंट त्याच्यामध्ये येतो. आणि तिसरा महत्वाचा असतो तो म्हणजे गोवंश वृद्धी. म्हणजे आपण जर बघितलं तर खूप पूर्वीच्या काळी या सगळ्यांच्यावरती कार्य केलं जात होतं, कारण पूर्वीचं मुख्य धन हेच गोधन होतं. ओके. कालांतरानं मग काय झालं की आपण धनाची व्याख्या बदलली आणि ती व्याख्या आपण फक्त कागदापुरती मर्यादित ठेवली. म्हणजे ती नोट असेल तरच त्याला आपण धन म्हणायला लागलो, पण तसं नव्हतं. पूर्वी गोधन हे श्रेष्ठ धन होतं. मग ते गोधन वृद्धी होण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचं त्याच्यावरती कार्य केलं जात होतं, त्यांचं संवर्धन केलं जात होतं. जे काही गोवंश आपल्याकडे होते तर ते उत्तम आणि उत्कृष्ट दूध देण्यासारखे निर्माण केले जात होते. म्हणजे थोडक्यात जर आपण विचार केला तर चिकित्सा, गोवंश वृद्धी आणि कृषी या वेगवेगळ्या माध्यमातून आपण पंचगव्य हा बेस ठेवून आपण कार्य करू शकतो. ओके. आता तुम्ही जसा उल्लेख केला अष्टगव्य आणि नवगव्य, त्या अष्टगव्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात आणि नवगव्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी? आता ह्याच्यात जर आपण बघितलं तर हे बेसिक पंचगव्य झाले. ह्याच्यामध्ये ऍडिशनल 3 गोष्टी वाढतात. अष्ट म्हणजे 8. मग ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर ताक वाढतं, त्याच्यानंतर लोणी वाढतं आणि गोरस म्हणजे गाईच्या गोमयापासून एक रस निर्माण होतो, तर तो त्याच्यामध्ये ऍडिशनल वाढतो. आणि जसं नवगव्य म्हटलं तर त्याच्यामध्ये आपल्याला एक गोरोचन नावाचा एक विषय असतो की जो गायींपासून आपल्याला मिळत असतो. तर काही अशाही चिकित्सा असतात की ज्याच्यामध्ये हे वापरलं जातं. आज दुर्दैवानं अनेक लोकांना या गोष्टींची माहिती नाहीये, हे विषय नक्की काय असतात किंवा हे दिसतं कसं, हे असतं कसं, हे असण्यामागची कारणं काय आहेत. तर अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आपण पंचगव्य, अष्टगव्य किंवा नवगव्य ह्यांच्या माध्यमातून चिकित्सीय दृष्ट्या सुद्धा आणि त्याला अर्थातच अध्यात्माचा पण खूप मोठा टच आहे. कारण तसं जर आपण बघितलं तर भौतिकशास्त्र, त्याच्यानंतर अध्यात्म, आयुर्वेद आणि पंचमहाभूत ही एकाच वस्तूची 4 वेगवेगळ्या दिशांचा स्रोत म्हटलं तरी आपण चालेल. म्हणजे अशी एक कुठलीही बाजू नाही आहे की ज्याच्याकडे आपण फोकस करू शकतो
किंवा दुर्लक्ष करू शकतो. हे चारही गोष्टींचं एकत्रीकरण म्हणजेच आयुर्वेद, म्हणजेच पंचगव्य चिकित्सा. ओके. तर नेमकं पंचगव्य हा शब्द आता वारंवार आपण उल्लेखतोय, तर हा पंचगव्य हा जो शब्द आहे तर हा प्रथम कुठं उल्लेखला गेला आणि त्याचं मूळ काय आहे? पंचगव्य जर आपण बघितलं तर आपल्या अनेक वेदांमध्ये किंवा आपल्या पूर्वसंस्कृतीमध्ये अनेक ठिकाणी हा शब्द आपल्याला नेहमी ऐकायला मिळतो. ह्याचं जर एक सगळ्यात मोठं स्वरूप किंवा एक मोठं ठिकाण जर आपण बघितलं तर आज आपल्याकडं प्रत्येकजण असं आहे की ज्यांना आयुष्यामध्ये कधी ना कधी वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम केले असतील, ज्याच्यामध्ये आपण यज्ञ करतो, हवन करतो, होम करतो. तर प्रामुख्यानं जर आपण बघितलं तर मानव जीवनामध्ये वास्तू म्हणजे घर ही एक आपुलकीचा विषय असतो. आणि त्या वास्तू बांधल्यानंतर जेव्हा आपण त्याचा प्रवेश करतो आणि त्या ठिकाणी त्याचं वास्तुशांती नावाचा जो होम होतो, तर त्याच्यात सुद्धा आपण बघितलं असेल की पंचगव्य प्राशन केल्याशिवाय त्या कार्यक्रमाची सुरुवात होत नाही. किंवा पंचगव्य प्रोक्षण म्हणतो आपण त्याला, की त्या वास्तूच्या शुद्धीसाठी त्या ठिकाणी पंचगव्य प्रोक्षण सुद्धा केलं जातं. तर याच्यात जर आपण बघितलं तर एक छान श्लोक सुद्धा आपल्याला ऐकायला मिळतो की यत्व गस्ती गतम पापम देहे तिष्ठती मामके प्राशनात पंचगव्यस्य. म्हणजे हा एक मोठा उल्लेख आपल्याला अनेक ग्रंथांमध्ये ऐकायला आणि बघायला मिळतो. प्राशनात पंचगव्यस्य दहत्वग्निरिवेंधनम, की या माध्यमातून असा उल्लेख येतो की हे पंचगव्य शरीरामध्ये जेव्हा आपल्या जाईल तर जसं एखादा अग्नी इंधनाला दहन करून टाकतो, तसं माझ्या शरीरामधले जे पण काही व्याधी आहेत, रोग आहेत किंवा षड्रिपू आहेत, तर हे सर्व पंचगव्य माझ्या शरीरातलं दहन करावा, दमन करावा, असा एक उल्लेख आपल्याला सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी, ज्याला आपण षोडश संस्कार सुद्धा म्हणू शकतो, आपल्या जन्मापासून मृत्यूपर्यंत अनेक संस्कार सांगितलेत, तर त्याच्यामध्ये सुद्धा पंचगव्यांच्या अनेक ठिकाणी उल्लेख आलेले आहेत. तसेच बरेच ग्रंथ आहेत की ज्यांना आपण या सगळ्यांचे मूळ बेस म्हणून विचारात घेतो. तर अशा अनेक ग्रंथांमध्ये सुद्धा पंचगव्य या विषयांचे उल्लेख हे सातत्यानं आपल्याला बघायला मिळाले आहेत. आता हे जे 5 घटक आहेत, जे पंचगव्यामध्ये आपण 5 घटक म्हणालो, तर त्या 5 घटकांचं वेदशास्त्र किंवा आध्यात्मिक महत्व काय आहे? नक्कीच आपण जर बघितलं तर आपल्याकडं 2 विषय प्रामुख्याने घेतले जातात. म्हणजे एक म्हणजे पंचगव्य, की ज्याच्यामध्ये गायींपासून मिळणाऱ्या या 5 गोष्टी आहेत, आणि दुसरं असतं जे पंचामृत, की जर आपण बघितलं तर आपण अनेकदा मूर्तींना असेल, आपल्या ठिकाणी काही मंदिर असतात, तर एखाद्या शिवलिंगावर असेल किंवा अनेक ठिकाणी आपण पंचामृताचे उल्लेख हे ऐकलेले असतात. तर ह्याचं डायरेक्ट संबंध हे त्या तत्वांशी निगडीत असतात. म्हणजे आपण जर बघितलं तर आपण खूपदा नुसतं व्हायचं म्हणून पंचामृत वाहतो किंवा वापरायचं म्हणून पंचगव्य वापरतो, पण या सगळ्यांचा संदर्भ हा डायरेक्ट पंचमहाभूतांशी निगडीत आहे. म्हणजे प्रत्येक तत्व जे आहे हे प्रत्येक गव्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत ती ऊर्जा पोहोचवत असतं. पूर्वी जर आपण बघितलं तर आपल्याकडं पंचमहाभूत ही सहज पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचत होती, कारण त्या प्रकारचं राहणीमान, त्या प्रकारची वास्तविकता ही तिथं बघायला मिळत होती. तर त्यावेळेची घरांची रचना ही सुद्धा नैसर्गिकच होती. म्हणजे घरं सुद्धा मातीची होती, त्या ठिकाणी आपण जी कौलं वापरायचो ती सुद्धा मातीची होती, त्याच्यामध्ये ज्या काही वस्तू वापरल्या जात होत्या त्या पूर्णपणे नैसर्गिक होत्या. त्याच्यामुळे ती पंचमहाभूत आपल्यापर्यंत नैसर्गिकरित्या पोहोचत होती. त्यावेळी स्वयंपाक करण्यासाठीचं साधन सुद्धा अग्नी हा शुद्ध स्वरूपाचा होता, म्हणजे शुद्ध अग्नितत्व आपल्यापर्यंत मिळत होतं. पण दुर्दैवानं किंवा या वाढलेल्या स्पीडमुळे जर आपण बघितलं तर आजकाल आपल्याला ही कुठलीही गोष्ट शुद्ध स्वरूपामध्ये पोहोचू शकत नाही. मग त्याला गव्यांच्या माध्यमातून, जसं की अगदी बेसिक स्वरूपात जर आपण बघितलं तर जलतत्व आहे, की जे आपल्याला पूर्वी अत्यंत शुद्ध स्वरूपात मिळत होतं. आपण प्रत्येकानं लहानपणी कुठल्याही अगदी ओढ्याचं असेल, नदीचं असेल, पाणी आपण सहजपणे पिलेलं आहे. पण आज जर आपण बघितलं तर अशी कुठलीही नदी नाही आहे की ज्याला आपण नदी म्हणून नमस्कार करू शकू. पाणी पिण्याचा विषय लांबचाच आहे. अनेक ठिकाणी तर नद्यांच्या अक्षरशः नाले झालेले आहेत किंवा आपण म्हणतानाच गटार सुद्धा म्हणतो. तर कुठेही शुद्ध स्वरूपाचं जलस्रोत आपल्याला मिळत नाहीयेत. मग आपल्याला आयुर्वेदामध्ये किंवा पंचगव्यामध्ये समजा दूध आहे, तर हे जलतत्वाचं प्रातिनिधिक गव्य म्हणून आयुर्वेदामध्ये त्याची उल्लेख आपल्याला अनेक ठिकाणी बघायला मिळतात. तसंच प्रत्येक तत्वांचं आहे. जसं की आकाश तत्व आहे तर त्याच्यासाठी सुद्धा ठराविक गव्य आहेत. अग्नितत्व आहे तर त्याच्यासाठी तूप हे महत्वाचं मानलं गेलेलं आहे. म्हणजे प्रत्येक तत्वांसाठी एक एक गव्य हे आयुर्वेदानं किंवा ह्याच्यात सुद्धा अनेक ग्रंथ आहेत की त्यांनी हे ते योजलेलं आहे की तुमच्या शरीरामध्ये कुठल्या गव्यांची कमतरता असेल तर तुम्ही कुठलं तत्व आणि गव्य ह्यांचा समन्वय साधावा आणि त्याच्या माध्यमातून तुमच्या शरीरामधले, कारण आपण जर बघितलं तर कुठलंही तत्व बिघडल्याशिवाय आपल्याला कुठलाही रोग येत नाही.
आपण जर बघितलं तर असे खूप सारे ऋतुमानामध्ये सुद्धा आपण बघतो किंवा दिनचर्येमध्ये सुद्धा आपण बघतो की त्या ऋतूमध्ये समजा आता समजा थंडीचं वातावरण आहे, तर थंडीचं वातावरण असताना शरीर हे जास्त प्रमाणामध्ये उष्णता तयार करत असतं, म्हणजेच अग्नितत्व तयार करत असतं. बरोबर. हे जर बॅलन्स असेल तर त्या व्यक्तीला त्या कफाचे किंवा त्या थंडीमुळे निर्माण होणाऱ्या व्याधींचे त्रास होणार नाही. पण ज्याच्या शरीरामध्ये ही प्रक्रिया आता होत नाहीये, ती उष्णता तयार करण्याची प्रक्रिया जर होत नाहीये, तर नक्कीच त्याला कफवर्धक व्याधी होणार आहेत. पूर्वी जर आपण बघितलं तर हे प्रमाण खूप अल्प असायचं, म्हणजे कफाचे ऋतू आले तरी कफांचे व्याधी सहज होत नव्हते. आता जर आपण बघितलं तर एक कॉमन शब्द आहे व्हायरल इन्फेक्शन. म्हणजे 100 लोकांना आपण भेटलो तर 90 लोक आज काही ना काही कफांच्या व्याधींनी ग्रस्तच आहेत. म्हणजे हे एक प्राथमिक स्वरूप आपण म्हणू शकतो की ज्याच्यामध्ये तुमच्या अवतीभोवती असणारं पंचतत्व हे जर विकृत होतंय, कुठंतरी बिघडतंय, तर हे आपण अत्यंत चांगल्या पद्धतीनं समन्वय साधून आपण पंचतत्व आणि पंचगव्य ह्यांचं एक स्वरूप एकत्रितपणे बघू शकतो. मगाशी गुरुजी तुम्ही सांगितलं की देशी गायी याच महत्वाच्या आहेत, म्हणजे बऱ्याचशाच गायी आता वेगवेगळे प्राणी गायी म्हणून आता वापरल्या जातात, बरोबर. मग देशी गायीचंच पंचगव्य किंवा देशी गायीचंच ज्या काही गोष्टी आहेत, म्हणजे दूध असेल, गोमूत्र असेल किंवा शेण असेल, तर ह्या सगळ्या का महत्वाच्या आहेत? मुळात जर आपण बघितलं तर आपल्याकडं गायीला अष्टलक्षणी गोमाता असं म्हटलेलं आहे. ओके. अष्टलक्षणी म्हणजे काय असतं की ज्या गायींमध्ये आपल्याला अध्यात्मानं किंवा वेदांनी किंवा आजच्या युगात आपण सायन्सनी सुद्धा काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्यात, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे गायीचं वशिंड, जिला आपण हंप म्हणतो. तर या वशिंडांच्या माध्यमातून गायी विविध प्रकारच्या ज्या काही ऊर्जा आहेत आपल्या अवतीभोवती असणाऱ्या, मग ते प्रकाश तत्व असतील, ध्वनी चिकित्सा असतील किंवा अशा अनेक गोष्टी आहेत किंवा अगदी रंगचिकित्सा सुद्धा, तर या सगळ्या ग्रहण करण्याची आणि आपल्या गव्यांमध्ये सोडण्याचं महत्त्वाचं कार्य हे या वशिंडांच्या माध्यमातून चालू असतं. आणि ते जर बघितलं तर आपल्याकडं ज्या काही भारतीय गोवंशाच्या गायी आहेत, मग त्याच्यामध्ये प्रजाती अनेको आहेत, म्हणजे मुख्य प्रजाती भरपूर आहेत, त्याच्या उपप्रजाती पण भरपूर आहेत. पण गेल्या अनेक दशकांमध्ये किंवा विशेष करून जर आपण बघितलं तर 1970-72च्या दरम्यान जेव्हा श्वेतक्रांती नावाचं प्रकरण आलं आणि त्याच्यानंतर दुग्ध व्यवसायाला चालना मिळावी म्हणून असे काही पशु आपल्या भारतामध्ये आणले गेले, वाढवले गेले की ज्यांना आपण जर्शी किंवा वेगवेगळ्या प्रजातींच्या पशु म्हणून ओळखू शकतो. पण कालांतरानं त्यांनाच गाई हा गोंड शब्द दिला गेला की ज्याच्यामुळे आपली पुढची पिढी, जी आजची पिढी आहे, ही फसली गेली आणि याच पशूंना गाय समजून त्यांच्या दुधाचं किंवा त्यांच्या गव्यांचं प्राशन करत राहिली. पण अजून सुद्धा जर आपण बघितलं तर अशा अनेक ग्रंथ आहेत की ज्यांच्यामध्ये कुठल्या गायीचं गव्य घ्यावं किंवा ते गव्य कुठलं घ्यावं ह्याच्यामध्ये खूप डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे. आणि हे जे काही पशु आले तर या पशूंच्या माध्यमातून त्यांना आपण जर बघितलं तर त्यांची रचनाच मुळात हंप विरहित आहे, म्हणजे वशिंड विरहित आहे. तर अशा वशिंड विरहित गायींपासनं मिळणारा गोमूत्र असेल, दूध असेल किंवा गोमय असेल, ह्याची कुठलीही उपयुक्तता आपल्याला मिळू शकत नाही. म्हणूनच प्रामुख्यानं आपल्या चिकित्सेमध्ये नेहमीच भारतीय गोवंश किंवा देशी गोवंश ह्याच्याबद्दलच जास्त चर्चा केलेली आपल्याला बघायला मिळते. ओके. जसं मगाशी तुम्ही आता म्हणालात की ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्र याच्या माध्यमातून आपण पंचगव्याची जी चिकित्सा आहे ते बघत असतो. मग पंचगव्य आणि आयुर्वेद याचा पण काही संबंध आहे का? 100%. कारण आयुर्वेद हे एक आपण मोठं शास्त्र म्हणू शकतो की ज्याच्यामध्ये खूप साऱ्या, म्हणजे हे एक झाड आहे, आयुर्वेद हे एक झाड आहे आणि पंचगव्य असेल किंवा मग वेगवेगळ्या ज्या काही चिकित्सा पद्धती आहेत ना, याच्या फांद्या आहेत. मग ह्याच्यात जर आपण बघितलं तर नॅचरोपॅथी आहे, म्हणजे नैसर्गिक चिकित्सा आहे. त्याच्यानंतर शरीरशास्त्रामधले फिजिओथेरपी आपण म्हणू शकतो. अशा अनेक प्रकार आहेत की जे आपल्याला आयुर्वेदाचे एक सब डिपार्टमेंट म्हणून समोर येतात. मग ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर पंचगव्य चिकित्सा हिला एक वेगळं स्थान दिलं गेलेलं आहे, ज्याच्या माध्यमातून तुमच्या शरीरामध्ये होणाऱ्या प्रत्येक व्याधींवर ते होण्याची मूळ कारणं इथपासनं ते बरं करण्यापर्यंतची संपूर्ण चिकित्सा ह्याचे 100% वेगवेगळ्या पद्धतीने, मग त्याच्यामध्ये अर्क तयार होतात, त्याच्यामध्ये आसव तयार होतात, अरिष्ट तयार होतात, गोमूत्रांच्या किंवा पंचगव्याच्या गोळ्या तयार होतात. अशा अनेक वेगवेगळ्या गोष्टी आहेत की ज्यांच्या माध्यमातून आपण पंचगव्य ही चिकित्सा आयुर्वेदामधली एक वेगळी किंवा सब डिव्हिजन म्हणून आपण त्याच्याकडे बघू शकतो.
दुसरी गोष्ट जर आपण बघितलं तर आज अनेक असे व्याधी आहेत, अनेक असे रोग आहेत की ज्यांना विविध पॅथींच्या मर्यादा असतात. म्हणजे आपण जर बघितलं तर समजा सोरायसिस सारखे रोग आहेत किंवा अनेक असे रोग आहेत की जे दुर्धर आहेत, की जे अनेक पॅथींमधनं संपूर्ण बरे होण्याची शक्यता कमी असती, कठीण असती. कारण अनेक चिकित्सा पद्धती या फक्त व्याधी निर्मूलनासाठी काम करतात. पण पंचगव्य चिकित्सा स्वतःमध्ये उत्तम किंवा वेगळी यासाठी आहे कारण ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा त्या व्यक्तीच्या प्रकृतीवर, त्या व्यक्तीच्या पथ्यांवर, त्या व्यक्तीच्या अपथ्यांवर, दिनचर्यांवर काम करून मग त्याला चिकित्सीय स्वरूप दिलं जातं. त्याच्यामुळे ती व्याधी समूल निर्मूलन होण्यासाठी मदत होती, असलेली व्याधी सुद्धा निघती आणि ती व्याधी रिपीट होऊ नये ह्याच्यासाठी सुद्धा पंचगव्याच्या माध्यमातून कार्य केलं जातं. ओके, म्हणजे पंचगव्य चिकित्सा किंवा पंचगव्य हे औषध नसून ते एक संस्कार आहे, बरोबर? बरोबर. तर त्याचा अर्थ कसा घ्यावा? ह्याचा अर्थ अगदी सोपा आहे की जर आपण बघितलं तर शरीर विकृत तेव्हाच होतं जेव्हा तुम्ही त्या शरीरामध्ये विकृतीची भर पाडता. म्हणजे तुम्ही जर आपण अलीकडे म्हणतो की बाबा भाकरी खाल्ली पाहिजे, चपाती खाल्ली पाहिजे, पण हे करतं कोण? म्हणजे आज अनेकांना भाकरी थापता सुद्धा येत नाही, म्हणजे अगदी भाकरी करायच्या मशीन मार्केटमध्ये आलेल्या आहेत. मग तुमचा तो जो संस्कार आहे, अन्न संस्कार ज्याला आपण लहानपणापासून म्हणतो, तर तो त्या सगळ्या मायेतनं, त्या प्रेमातनं, त्या व्यक्ती ज्या खाणार आहेत त्या माझ्या हातचं खात आहेत त्या सगळ्या सद्भावनेनं ते तयार झालं पाहिजे. हो. आणि तीच सद्भावना किंवा तोच संस्कार हा कुठंतरी पंचगव्यामध्ये सुद्धा बघायला मिळतो. आपण जर बघितलं आज अनेक मेडिसिन हे नुसतं तयार करावं म्हणून केले जातात, पण पंचगव्याची चिकित्सा जेव्हा दिली जाते आणि त्याचे जे मेडिसिन निर्माण होतात ना, तर ते निर्माण होताना सुद्धा कालखंड सांगितलेला आहे. म्हणजे कुठल्या ऋतूमध्ये, कुठल्या नक्षत्रावरती, कुठल्या दिवशी आणि कुठल्या कालावधीमध्ये काय निर्माण करावं, इतके सारे डिटेलिंग हे आपल्याला पंचगव्य चिकित्सेमध्ये बघायला मिळतात. आणि म्हणूनच आयुर्वेदामध्ये अशा अनेक गोष्टी जसं की त्याच्यामध्ये वास्तुशास्त्रांचे पण खूप सारे रेफरन्स येतात की कुठल्या ठिकाणी ते करावं. ओके. उदाहरणार्थ समजा की मी माझ्या घरामध्ये जर एखादा काही वस्तू बनवतोय तर ती वस्तू म्हणजे एखादी ठेवायची गोष्ट असेल तर ती रचना म्हणू आपण थोडा वेळ. तर ती रचना जर माझ्या दैनंदिन वापरास उपयुक्त असेल तर ते मला इझिली वाटतं, म्हणजे मी तिथं सहज नांदू शकतो, राहू शकतो. बरोबर. तेच जर मला अपेक्षित असणाऱ्या स्थानी जर अपेक्षित गोष्टी नसतील तर मला ते धडपडायला होईल. बरोबर. म्हणजे आपण जर बघितलं तर बेसिक कन्सेप्ट एक अशी असते की प्रत्येक किचन मध्ये गेल्यानंतर तिथं आता सध्या पूर्वी कपाट होती, त्याची जागा आता किचन ट्रॉलीजने घेतली. पण त्यात जर आपण बघितलं तर 70% किचन ट्रॉलीजची रचना ही एकसारखीच आहे. बरोबर. त्याच्यामुळे त्या गृहिणीला दुसऱ्या घरात गेल्यानंतर सुद्धा एक बेसिक कन्सेप्ट ठरलेला असतो की अरे चहा पावडर इथं असेल. किंवा आपण पण लहानपणी बघितलं की एक छोटा डबा आणि एक मोठा डबा. छोटा डबा म्हणजे चहा पावडर, मोठा डबा म्हणजे साखर. बरोबर. किंवा छोटा एक मसाल्यांचा डबा म्हणजे एक कन्सेप्ट आपली ठरलेली आहे. तर याच गोष्टी जर आपण बघितलं तर हे संस्कार जर आपण बघितलं तर हे कुठंतरी पंचगव्याला पण निगडीत आहेत. त्या वस्तू कुठल्या गायीच्या घ्याव्यात, त्या कुठल्या प्रजातीच्या असाव्यात, त्या कधी घ्याव्या, इथपासनं त्या कशा पद्धतीने निर्माण कराव्यात, इथपर्यंतचे संस्कार हे पंचगव्य चिकित्सेमध्ये अत्यंत डीपली आणि ग्रंथोक्त बघायला मिळतात. म्हणजे बरेचदा असं असतं की कुणाला तरी वाटतंय म्हणून तो एखादी गोष्ट लागतो, पण यामध्ये तसं नाहीये. ह्याला ग्रंथोक्त संदर्भ आहेत. कधी करावं, कुठं करावं, का करावं, कसं करावं, त्या पद्धतीने जर आपण ही चिकित्सा निर्माण करतोय तर ती नक्कीच अधिक संस्कारात्मक होती आणि त्याचे रिझल्ट सुद्धा आपल्याला तितकेच उत्तम बघायला मिळतात. म्हणजे प्रत्येक ग्रंथांमध्ये त्याचा संदर्भ दिलेला आहे. अगदी त्या वेळेला त्या गोष्टी केल्या पाहिजेत किंवा घडल्या पाहिजेत, ह्या प्रत्येक ग्रंथामध्ये संदर्भ आहे. अगदी. म्हणजे आपण जर बघितलं तर असे खूप सारे ग्रंथ आहेत की ज्याच्यामध्ये आपले पूर्वज हे एक आपली युनिव्हर्सिटी होते आणि आपले ऋषी हे एक त्यांचे प्राचार्य होते. त्यांच्या माध्यमातून त्यांनी जे काही ग्रंथ लिहिलेले आहेत, या ग्रंथांमध्ये प्रत्येक विभागांचे वेगळे ग्रंथ आहेत. जसं आता आपण सध्या आयुर्वेदावर चर्चा करतोय तर अष्टांग हृदय असतील, अष्टांग सार असतील, वाग्भट्ट स्मृती असतील, अशा अनेको ग्रंथ आहेत की ज्याच्यामध्ये याबद्दलची सूत्र खूप डिटेलमध्ये आपल्याला बघायला मिळतात. जसं आपण पंचगव्य म्हणालात सर, त्या पंचगव्यामध्ये आता दही आहे, दूध आहे, तूप आहे, त्यानंतर गोमूत्र आहे आणि गोमय आहे, म्हणजेच गाईचं शेण आहे. बरोबर. तर या प्रत्येक घटकाचा स्वतंत्र असा काय महत्व आहे किंवा स्वतंत्र असा कसा अभ्यास केला गेला? 100%. यात जर आपण बघितलं तर मुळामध्ये जर बघितलं तर पंचगव्य हा एक 5 गोष्टी मिळून तयार होणारा बेस आहे. पण या गोष्टी एकत्रित करण्याच्या आधी या 5 गव्यांचा तत्व म्हणजे बेस हा पंचमहाभूत आहे.
म्हणजे आपल्याकडे जर बघितलं तर पंचमहाभूतांच्या माध्यमातून आपण वेगवेगळी चिकित्सा देऊ शकतो. बरोबर. मग शरीरशास्त्राच्या नियमानुसार आपल्या शरीरामध्ये सुद्धा ही 5ही तत्व आहेत. बरोबर. म्हणजे जे तत्व जसं दिसतं तसंच आपल्या शरीरामध्ये आहे. म्हणजे आपण जर बघितलं की जलतत्व हे जर आपल्या अवतीभोवती आहे तर जलतत्व आपल्या शरीरामध्ये पण आहे. मग ते कफाच्या रूपानं आहे, रक्ताच्या रूपानं आहे, वेगवेगळ्या हार्मोन्सच्या दृष्टीनं आहे. बरोबर. तसंच जर आपण पृथ्वी तत्व बघितलं तर पृथ्वी तत्व सुद्धा आपल्या शरीरामध्ये आहे. समजा आपले हाडं आहेत, बरोबर. स्नायू आहेत. म्हणजे जे तत्व जसं आपल्याला बाह्य स्वरूपामध्ये दिसतं तर तेच घटक, तेच स्वरूप आपल्याला आपल्या शरीरामध्ये किंवा निसर्गामध्ये पण बघायला मिळतं. बरोबर. मग या तत्वांच्या माध्यमातून जेव्हा आपण पंचगव्य आणि पंचतत्व ह्यांचं एकमेकांशी कॉम्बिनेशन करतो, समन्वय साधतो, तर त्यावेळी जी तत्व शरीरामध्ये कमी आहेत, समजा एखादा व्याधीग्रस्त आपल्याकडे येतोय आणि त्याला जर खूप सारा पित्ताचा त्रास आहे तर हे प्राथमिक स्वरूप झालं की बाबा त्याला पित्ताचा त्रास आहे. पित्त हे अग्नीचं स्वरूप आहे. म्हणजे त्याच्या शरीरामध्ये अग्नी विकृत आहे. बरोबर. मग अग्नी जर शांत करायचा असेल तर त्या ठिकाणी आपल्याला जलतत्व वाढवायला लागेल. आणि हीच बेसिक कन्सेप्ट आपण दैनंदिन आयुष्यात सुद्धा वापरतो. एखाद्या ठिकाणी जर आग लागली असेल तर आपण तिथं पाणीच ओततो. बरोबर. तिथं आपण पाण्यासारखं दिसते म्हणून केरोसिन किंवा पेट्रोल होतच नाही. तसंच जर त्या ठिकाणी आपल्याला जाळ दिसतोय, अग्नी दिसतोय, शरीरामध्ये पित्त प्रकृती दिसते, तर ते निर्मूलन करण्यासाठी त्या ठिकाणी जलतत्व हेच वापरलं पाहिजे. मग जलतत्वाचं गव्य कुठलं आहे तर ते दूध आहे. मग एखाद्याला जर सतत जर पित्ताचा त्रास असेल तर जलस्वरूप दिसणारं तुम्ही दूध वापरू शकता, ताक वापरू शकता, ज्याच्या माध्यमातून शरीरातले ते दोष दूर होतात. याच पद्धतीनं प्रत्येक गव्यांचं एक वैशिष्ट्य सांगितलंय. जसं की आता आपण बोलतोय तसं तूप, म्हणजे अग्नी जर तत्व आहे तर अग्नीचं गव्य हे तूप आहे. म्हणजे ह्याच विरुद्ध उदाहरण जर द्यायचं झालं तर एखाद्याच्या शरीरामध्ये जर जलतत्व जास्त असेल, कफाची प्रकृती जास्त असेल तर त्याला उष्णता वाढवायला लागेल. बरोबर. त्याच्या शरीरामध्ये पित्त प्रकृती वाढवायला लागेल, अग्नितत्व वाढवायला लागेल. बरोबर. मग काय करायला लागेल तर त्या ठिकाणी तुम्हाला तूप हे गव्य वापरायला लागेल की ज्याच्या माध्यमातून तो जो अस्थिरता निर्माण झालेली आहे ती बॅलन्स करता येईल आपल्याला. तर पंचगव्य चिकित्सेचा दुसराच बेसिक कन्सेप्ट असा आहे की तुमच्या शरीरामध्ये बिघडलेले तत्व हे बॅलन्स करणं, ह्याचा बेस म्हणजेच पंचगव्य चिकित्सा आहे. बरोबर. तुम्ही जसं आता उदाहरणार्थ काही आयुर्वेदामध्ये किंवा काही संस्कार सांगितले आणि त्या प्रत्येक संस्कारामध्ये प्रत्येक वेगवेगळी पुस्तकं लिहिलेली गेलेली आहेत असं तुम्ही सांगितलेलं आहे. बरोबर. तर तसे काही श्लोक पण आहेत का की जे श्लोक तुम्ही सांगू शकता की या श्लोकांमध्ये पंचगव्य संबंधित काही माहिती आहे? नक्कीच. आपण जर बघितलं तर जसं मी मगाशी पण उल्लेख केला की आपल्याकडं पंचामृत आणि पंचगव्य हे एक दोन सेगमेंट आहेत की जे प्रत्येक विधींमध्ये आपल्याला बघायला मिळतात किंवा महत्वाचे. तर पंचगव्य निर्मितीचं जे काही साधन सांगितलेलं आहे तर त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर त्यांना पण वेगवेगळे मंत्र सांगितले. कारण आपल्या संस्कृतीमध्ये ना मंत्र चिकित्सा, ध्वनी चिकित्सा, म्हणजे भारत हा अत्यंत प्रगल्भ देश आहे चिकित्सा या विषयांमध्ये. आयुर्वेदाचे जे अनेक डिपार्टमेंट येतात, सब डिपार्टमेंट आपण त्याला म्हणू शकतो, तर त्याच्यामध्ये नादचिकित्सा हा एक सगळ्यात वेगळा आणि मोठा पार्ट आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे आपण जर बघितलं तर अगदी साधं ओम हे जर आपण बघितलं तर प्राणायाममध्ये जर तुमच्या ओम या शब्दांचा उल्लेख जास्त वेळा येत असेल तर त्याच्यामुळे तुमच्या अवतीभोवती निर्माण होणाऱ्या ज्या काही लहरी आहेत, तुमच्या शरीरामध्ये तयार होणारी जी स्पंदन आहेत ना, ही प्रचंड बदल हे त्या ठिकाणी करत असतात. मग जेव्हा आपण या चिकित्सा पद्धतींचा विचार करतो किंवा पंचगव्य चिकित्सेचा विचार करतो तर या चिकित्सा पद्धती आपल्या शरीरामधल्या अवयवांवरती सुद्धा तितकेच उत्तम हे चिकित्सेचे ज्याला आपण रेणू म्हणू किंवा अणू म्हणू हे तयार करत असतात. त्याच्यामुळे हे जे काही वेगवेगळे गव्य आपण त्या ठिकाणी वापरतो या प्रत्येक गव्यांच्या माध्यमातून आपण स्पेसिफिक जे काही रोग आहेत, जे काही व्याधी आहेत त्याच्याबद्दलची ट्रीटमेंट आपण त्या ठिकाणी करतोय. मग असे कोणते श्लोक आहेत, एखादा श्लोक जर प्रेक्षकांना सांगायचा म्हणजे? जसं की आता आपण पंचगव्य निर्मितीचा विषय बघत होतो तर ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर ह्याच्यामध्ये गायत्र्या गोमूत्र म्हणजे गायत्री नावाचा एक छंद आहे ऍक्च्युली तो. त्याच्यामध्ये मग वेगवेगळे मंत्र येतात. तर आपल्याला सगळ्यांना माहित असेलच की गायत्रीचा जप असतो, तोच गायत्री हा छंद आहे बेसिकली. तर रुद्राचा पण गायत्री मंत्र असतो, त्याच्यानंतर विष्णूचा पण गायत्री मंत्र असतो. तर गायत्री मंत्राचा जप करून गोमूत्र घ्यावं. तसंच अजून एक त्या ठिकाणी सांगितलंय की दधिक्रावण्णो इति दधी, म्हणजे दधिक्रावण्णो असे सूत्र आहे. दधिक्रावण्णो अकारिशम जिष्णोरस्वस्य वाजनः सुरभिनो मुखाकृत प्रण आयोगम शितारिषत. तर याच्या माध्यमातून, या श्लोकाच्या माध्यमातून दही घ्यावं.
असं प्रत्येक गव्य घेत असताना म्हणजे आता हे झालं की बेसिक दैनंदिन वापरामध्ये. बरोबर. पण जेव्हा आपण आयुर्वेदीय दृष्ट्या एखादी चिकित्सेचे मेडिसिन तयार करतो तर त्याच्यामध्ये ज्या कारणासाठी तुम्ही निर्माण करताय तर त्या नक्षत्रांवरती हा हा हा. की समजा एखादा बाबा अश्विनी नक्षत्र आहे तर त्याच्यावरती निर्माण करण्याचे जे काही चिकित्सा मेडिसिन आहेत हे त्याच नक्षत्रावरती तयार करावं. बर 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 बर. त्याच्याही पुढे जाऊन आयुर्वेदानं इतकं डीप गोष्टी सांगितल्या आहेत की एखाद्या व्याधीच्या निर्मूलनासाठी तो व्याधीग्रस्त व्यक्तीनं ते औषध प्राशन कधी करावं हे सुद्धा डिटेलमध्ये ते सुद्धा डिटेल्स दिलेले आहे. म्हणजे तुम्ही जर एखाद्या जसं की समजा आता प्रत्येकाला श्लोक माहीत असतील असं नाही आणि ते माहिती असावेच असा आग्रह पण आमचा नसतो म्हणजे आयुर्वेदाचा नसतो. पण तुम्ही तुमच्या सद्भावनेनं की समजा तुम्ही चिकित्सा घेताय आणि तुम्ही सद्भावना त्या ठिकाणी मांडताय की हे भगवंता मी हे शरीरामध्ये जे काही व्याधी आहेत ते बरं होण्यासाठी मी हे औषध प्राशन करतो. बरोबर. तर मला ऊर्जा दे, ताकद दे आणि मला या सगळ्यातनं बाहेर काढ. काढ. अगदी एवढं जरी तुम्ही म्हटलात हा, तरी सुद्धा तुम्हाला म्हणजे कुठलंही म्हणजे पंचगव्य चिकित्सा म्हणजे हे आता आपण या विषयाच्या माध्यमातून बोलतोय म्हणून बरोबर. पण दैनंदिनी सुद्धा आपल्याकडे प्रत्येक गोष्टींचे आभार मानण्याची एक परंपरा आहे. म्हणून तर रोज उगवत्या सूर्याला आपण अर्घ्य देतो. अर्घ्य देतो. बरोबर. की जे काही तू भगवंता मला देतोयस त्यातलं फुल ना फुलाची पाकळी म्हणजे तुमची सद्भावना ही जर त्या ठिकाणी असेल तर त्या ठिकाणी प्रत्येक वेळेला तुम्हाला श्लोकांची माहिती असावीच असं नाही. श्लोक आमच्यासारखे ज्यांना माहिती आहेत ते आम्ही चिकित्सा करताना किंवा औषध करताना वापरतोच आहे. बरोबर. पण ऐकणाऱ्या श्रोत्यांनी सुद्धा तुम्ही जे पण काही करताय तर त्याच्याबद्दल एक सद्भावना ठेवा आणि मग त्या विषयामध्ये परिपूर्णतेनं ते ग्रहण करा. तुमच्या ज्या काही व्याधी असतील त्या नक्कीच दूर होतील. ओके. म्हणजे ज्या काही गोष्टी आपण करतोय पंचगव्याच्या माध्यमातून असू दे किंवा इतर कुठलेही असू दे तर त्या सद्भावनेने किंवा मनाचे जे काही आपले गोष्टी आहेत त्या मनापासून जर केल्या तर लवकरात लवकर ते व्याधी निवारणासाठी आपल्याला मदत होईल असं आपल्याला म्हणायचं आहे. आता मला हे विचारायचं की पंचगव्य जे आहे त्याचा आणि ऊर्जाशास्त्राचा काही संबंध आहे का आणि तो कसा आहे? नक्कीच. आपल्या अवतीभोवती जर बघितलं तर प्रत्येक गोष्ट ही ऊर्जेनं भरलेली आहे. म्हणजे ठराविक गोष्टी म्हणजे आपण म्हणताना की प्रत्येक सजीवामध्ये ऊर्जा आहे आणि निर्जीवामध्ये नाही. पण आपल्याला असे अनुभव असतील विशेष करून आपल्या अवतीभोवतीच्या निर्जीव गोष्टी सुद्धा. अगदी आपण वाहनासारखी गोष्ट म्हणतो की माझं वाहन इतकं उत्तम आहे की ते कधीच मला त्रास देत नाही. बरोबर बरोबर. आणि जर काही त्रास होणार असेल तर ते मला थांबवतं किंवा काही त्रास झाला तर ते समजा टायर पंक्चर झाले तर ते पंक्चरवाल्याच्या दारातच जाऊन पंक्चर होतं. असं बऱ्याच वेळेला घडतं. हा म्हणजे ऊर्जा ही जी गोष्ट आहे ना ही फक्त सजीवत आहे असं नाही. आपल्या अवतीभोवती असणाऱ्या प्रत्येक गोष्टींमध्ये ऊर्जा आहे. ज्याला आपण ऊर्जा देतो ती गोष्ट आपल्याला परत रिपीट ऊर्जा देत असते. म्हणजे आपण साधं जर बघितलं एखादा चेंडू जर माझ्या हातात आहे आणि मी जर तो एखाद्या समोर मारतोय तर तो तेवढ्याच ताकदीनं माझ्याकडे येतोय. म्हणजे युनिव्हर्समध्ये प्रत्येक गोष्ट तुम्ही जशी डिलिव्हर करताय तशी ती रिपीट येत असते. तर ती ऊर्जाशास्त्र पंचगव्याशी पण नक्कीच निगडीत आहे. कारण पंचगव्याचा बेसच पंचमहाभूत आहेत, पंचतत्व आहेत. बरोबर. आपण असं मानतो की आकाश हे एक सगळ्यात मोठं तत्व आहे आणि आकाश तत्वापासूनच या वेगवेगळ्या तत्वांच्या उत्पत्तीच्या कथा किंवा उत्पत्ती झालेल्यांचे सूत्र आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी बघायला मिळतात. बरोबर. तर या प्रत्येक ऊर्जा ज्या आहेत ना या ऊर्जा त्या त्या ठिकाणी स्थापित आहेत. म्हणजे आपण जर बघितलं तर आकाश तत्वांच्या विविध देवता सांगितले. म्हणजे आपल्या आयुर्वेदामध्ये सुद्धा आकाश तत्वाची देवता ही देवी मानलेली आहे. ओके. आणि आपण जर बघितलं तर अनेको देवींची मंदिरं ही तुम्हाला उंच ठिकाणीच बघायला मिळतात. आकाश तत्वांच्या जवळच बघायला मिळतात. जमिनीवरती खूप कमी मंदिर आहेत देवीची. मग ती वैष्णोदेवी असू दे किंवा अगदी सप्तशृंगी असू दे, वणीची देवी असू दे, कुठलीही बघा. म्हणजे प्रत्येक तत्वांना एक देवतत्व त्या ठिकाणी मानलेलं आहे आणि ते ग्रंथोक्त आहे. मग ते तत्व कुठलं आहे, मग त्या तत्वांच्या देवता कुठल्या आहेत. आणि गमतीचा भाग असा असतो म्हणजे आता मला हे खूप बरं पडतं की माझा मूळ अभ्यास हा वेदांचा आहे. त्याच्यानंतर मी ज्योतिषामध्ये सुद्धा विशारद केलेला आहे. मी वास्तूंचे पण खूप अभ्यास केलेला आहे. त्याच्यामुळे अनेक गोष्टींचे संदर्भ मला खूप खोलात जाऊन बघता येतात. आणि एकदा असंच गमतीत आम्ही काही अभ्यास करत होतो आणि शरीरशास्त्राशी निगडीत काही अभ्यास करत असताना आम्हाला असं आढळलं की समजा आता मी जे उदाहरण सांगत होतो की आकाश तत्व आहे आणि त्याचं मुख्य तत्व हे देवी आहे. बरोबर. आणि जर ते एखाद्या कुलामध्ये म्हणजे आपण बरेचदा बघतो की एखादं घराणं असतं त्या घराण्यामध्ये ठराविकच रोग असतात. आता समजा आकाश तत्व आहे तर आकाश तत्व हे आपल्या शरीरामध्ये मस्तकातनं म्हणजे आपल्या टाळू भागातनं येत असतं. तर ज्यांच्या शरीरामध्ये किंवा त्या परिवारातल्या लोकांच्या शरीरामध्ये जर आकाश तत्वाची कमतरता असेल तर त्यांना आकाश तत्वाशी निगडीतच रोग बघायला मिळतात.
आणि मग गंमत अशी असती की त्या वेळेला जेव्हा आपण अध्यात्मात्मक त्या गोष्टींचा विचार करतो, की आपण बरेचदा म्हणतो की अमुक तमुक त्रास आहे, कुठल्या देवाचा आहे का बघ वगैरे हा, वगैरे. हा. ग्रामीण भागात या परंपरा Yes, yes, खूपच yes. जास्त बघायला मिळतात. हो हो हो. तर गंमत अशी असती की त्या घराण्याचं जे दैवत आहे ना तेच निघतं, हा. की जे त्या पंचमहाभूतांमध्ये कुठंतरी कमी पडलेलं असतं. कमी पडले. आणि मग ती लोक सांगतात की तुमची उपासना होत नाही म्हणून त्रास होते वगैरे. हम्म. तर हे खरंच कुठंतरी हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना या ऊर्जेतनं बांधलेल्या आहेत. बांधल्या मग गेलेल्या. प्रत्येक तत्वांचे वेगवेगळे देवता आहेत. जसं की आकाशाचं देवी असेल तर भूमी तत्वाचं जर बघितलं तर गणेश आहे. गणपती. म्हणजे असे बरेच तत्व आहेत की जे त्या त्या ठिकाणी त्या तत्वांना मार्गदर्शक देवता म्हणून कार्य करतात. आणि त्या देवतांच्याच त्या ऊर्जा असतात ऊर्जा आहेत, बरोबर. की ज्या आपल्याला वेगवेगळ्या. मग आता समजा आपली गणेश ही जर आपण देवता मानतोय तर मग त्याच्या माध्यमातून समजा त्याचं आवडतं वनस्पती ही दुर्वा आहे. बरोबर. मग ज्या वेळेला तुमच्या शरीरामध्ये एखादी प्रकृती जर लोप पावतीये किंवा विकृत होतीये किंवा कमी होतीये तर ती वाढवायसाठी तुम्ही गणेशाची उपासना करू शकता. हो. किंवा मग तुम्ही त्या वनस्पतींच्या सानिध्यात जाऊ शकता. ओके. दुर्वेच्या हा, सानिध्यात मग समजा दुर्वा तुमच्या जवळ असणं असू दे किंवा दुर्वांचा रस, हम्म. जसं मी मगाशी एक उल्लेख केला षोडश संस्कार, तर बरोबर. त्याच्यामध्ये आपला जो अनवलोभन किंवा गर्भाधान संस्कार असतो हो हो हो. तर त्याच्यामध्ये त्या दुर्वेचा रस हा नाकातनं शरीरामध्ये नाकातनं सोडायचा. शरीरात सोडला सांगितलं, बरोबर. का तर गर्भाशय शुद्धीसाठी आणि वृद्धीसाठी सगळ्यात महत्वाचं तत्व असतं भूमी तत्व. भूमी तत्व. आणि ते जर तुम्हाला शुद्ध स्वरूपात ठेवायचं असेल तर तुमच्या शरीराची शुद्धी होणं गरजेचं आहे. मग तिथं कुठला रस वापरावा तर तो भूमी तत्वाच्या वनस्पतीचा वापरावा. हा. म्हणून मग त्या ठिकाणी तोच रस आपल्याला, आता एवढ्या वनस्पती आहेत, बरोबर. तुळशीचा सोडता येऊ शकतो, बाकी कुठल्याही वनस्पतीचा, पण दुर्वेलाच महत्व दिलंय. बरोबर. कारण आयुर्वेदामध्ये आणि आपल्या या वेदांमध्ये वेगळं काही नाहीये. हम्म. या दोन्हींचा समन्वय जर आपण बघितला तर आयुच्या नंतर वेद, बरोबर. उत्तम आयु मिळण्यासाठी जो वेद आहे तो आयुर्वेद आहे असं माझं म्हणणं आहे. वा 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 वा, सुंदर. उत्तम आयु मिळण्यासाठीचा जो वेद आहे तो आयुर्वेद आहे. आणि त्यामुळे आयुर्वेदाचा वापर जेवढा जास्त करता येईल तेवढा प्रेक्षकांनी करावा असं सरांना सांगायचंय. प्राचीन काळी पण काही लोक या सगळ्या गोष्टींचा वापर करत असतील, आयुर्वेदाचा म्हणा किंवा आता आपण जसं पंचगव्य म्हणत आहात तर पंचगव्याचा. तर प्राचीन काळातील लोक पंचगव्याचा नेमका कसा वापर करत होते आणि कशासाठी करत होते? नक्कीच. कारण आत्ता जर आपण बघितलं म्हणजे साधारण या शतकामध्ये पॅथिनमध्ये म्हणजे ज्या काही चिकित्सा पद्धती आहेत ह्याच्यामध्ये खूप सारे बदल घडत गेले किंवा घडवले गेले असे आपण म्हणू शकतो. तो वेगळा विषय. पण जर आपल्या पूर्वसंस्कृतीमध्ये जर आपण बघितलं तर घरोघरी आयुर्वेद होता. म्हणजे समजा पूर्वीची घरं जर आपण बघितलं तर ही एकत्र कुटुंब पद्धती होती. बरोबर. त्याच्यामुळे आपल्याकडे एक छोटं पुस्तक पण असायचं, आजीचा बटवा. म्हणजे प्रत्येक घरामध्ये पूर्वी आजी होती, पणजी होती. आणि तिला सांगायला लागत नव्हतं की घरातल्या लहान लेकराला आंघोळ कशी घालायची आहे, त्याला गुटी पाजली जायची. एवढं सगळं करून पण जर त्या लहान मुलाला कफ होतोय तर त्या आजीला कोणी शिकवलं नव्हतं की तिला तुळशीचा काढा दे. बरोबर. तिला आपसुकच ते कळायचं. म्हणजे प्रत्येकाच्या घरामध्ये अगदी आपण स्वयंपाकामध्ये वापरणारं तेल, स्वयंपाकाच्या तेलामध्ये फोडणीसाठी वापरणारी मोहरी, त्याच्यामध्ये वापरणारं जिरं, ही प्रत्येक गोष्ट आयुर्वेद आहे. ओके. कारण मोहरी हे तुमच्या शरीरामध्ये वातनाशक म्हणून काम करतं, जिरं तुमच्या शरीरामध्ये पित्तशामक म्हणून काम करतं. म्हणजे जेवताना जे काही जिन्नस, म्हणजे पूर्वी जर आपण बघितलं तर घरच्या गृहिणींना आपल्या घरच्या परिवारातल्या लोकांच्या प्रकृतीची माहिती होती. म्हणजे आमच्या घरातली प्रत्येक गृहिणी ही आजच्या परिभाषेमध्ये डॉक्टर होती, डॉक्टरच होती. तिला माहित होतं की माझ्या मुलांना काय खायला दिलं पाहिजे. तिथं आवड बघितली जात नव्हती. आता जर आपण बघितलं तर आपण माझ्या गुड्डूला अमुक आवडत नाही, त्याला कारला आवडत नाही, त्याला मेथी आवडत नाही, तो खात नाही, त्याला फक्त बर्गर आणि पिझ्झा आवडतो. बर्गर आणि पिझ्झा. म्हणजे आता काय झालंय की आता आपण त्यांना काय आवडतं हे बघतो. पूर्वी आपण त्यांना काय रुचेल, काय पचेल हे आपण बघत होतो. तर त्याच्यामुळे आयुर्वेद हा अगदी स्वयंपाकातल्या फोडणीपासनं ते स्वयंपाक जेवण जेवल्यानंतर सुद्धा आयुर्वेद मिळत होता पान खाण्यापर्यंत. बरोबर. म्हणजे तुमच्या शरीरामध्ये पचनरस वाढावेत, तुमच्या शरीरामध्ये निर्माण होणाऱ्या कृमी संपाव्यात म्हणून हे सुपारी आणि पान वगैरे खाल्लं जातं. आपण तांबूल सुद्धा म्हणायचो. आजकाल त्याची परिभाषा वेगळी आहे. म्हणजे आजकाल ते सगळं टपरीपर्यंत जाऊन पोहोचलंय. पण आयुर्वेदाचा वापर आणि उपयुक्तता या प्रत्येक ठिकाणी आपल्याला जी आहे ती बघायला मिळते. मग ह्याचे संदर्भ आपल्याला जुन्या काळी सुद्धा बघायला मिळतात. म्हणजे अगदी आपण जर जुन्या ठिकाणी जायचं म्हटलं तर अगदी महाराजांच्या कालावधीपर्यंत जर आपण जाऊन पोहोचलो, शिवाजी महाराजांच्या, तर कारण खूप पूर्वीचे रेफरन्स मिळतातच, ते ग्रंथोक्त आहेत, पण आपण ऐकिवातले किंवा प्रत्यक्ष बघू शकतो.
असे रेफरन्स जर बघितले तर अनेक अशा कथांमध्ये किंवा पोवाड्यांमध्ये आपण असं ऐकलेलं आहे की महाराज आता तुपाच्या विहिरी संपायला लागलेत, तर आता आपण जास्त कालावधी तग धरू शकत नाही, आपल्याला हा वेढा फोडला पाहिजे किंवा तळ केला पाहिजे. म्हणजे त्याच्यात आपल्याला अनेको वेळा तुपांच्या विहिरी हा शब्द ऐकायला मिळतो. मग तुपांच्या विहिरी म्हणजे खरंच विहिरी होत्या का? तर प्रत्यक्ष विहिरी नाही, पण जे रांजण भरून ठेवले जायचे तर ते तुपांच्या विहिरी संबोधित व्हायच्या. आणि ते तुपांच्या विहिरी म्हणजे काय होतं, तर पूर्वीच्या काही आत्तासारखे काही असे ओटी नव्हते की ऑपरेशन थिएटर आणि त्या मावळ्यांना काही झाले आणि पटकन त्यांना नेले आणि त्यांना ऑपरेट केले आणि मग ते लढायला तयार झाले. तर ती तुपाची रांजणं म्हणजेच तुपाच्या विहिरी. तर जिथं जखम व्हायची, ते घाव बसायचे, तर ते सगळं तूप जे आहे ते त्या ठिकाणी लावलं जायचं आणि अत्यंत जलद गतीनं ते आपलं जे मावळे असायचे, ते जे आपलं सैन्य असायचं, हे परत रिकव्हर व्हायचं आणि ते परत युद्धासाठी तयार व्हायचं. म्हणजे अशा अनेको कथा आहेत की ज्याच्यामध्ये आपण जर बघितलं, म्हणजे ह्याचा अगदी जुन्या कालखंडात जर आपण पोचायचं म्हटलं तर एक खूप उत्तम असं उदाहरण मी सांगू शकतो की एक तर आपल्याकडं आता सध्या आपण प्रत्येक जण म्हणजे श्वासावरती सुद्धा टॅक्स आहे असं आपण म्हणू शकतो. तर या टॅक्सची सुरुवात कुठनं झाली असेल तर त्याच्या कालखंड जर आपण काढायला गेलो तर तो श्रीकृष्णापाशी जाऊन पोहोचतो. म्हणजे जेव्हा गवळणी तो लोण्याचा गोळा आणि ते माठ घेऊन जायचे, तर तिथनं तुम्हाला इथनं पुढे जायचंय ना, मग मला लोणी द्या. तर लोण्याच्या रूपामध्ये टॅक्सची कन्सेप्ट ही सुरुवात झाली हे आपण बघू शकतो. म्हणजे लोणी, आणि तुम्ही जर बघा श्रीकृष्णाचे लहानपणीचे फोटो, हे हातात लोणी घेतलेलेच दिसतात. बरोबर. आणि आयुर्वेदामध्ये सुद्धा याचे स्पष्ट उल्लेख आहेत की लहान मुलांच्या हाडांच्या वाढीसाठी लोण्यासारखं उत्तम काही नाही. मग तो श्रीकृष्ण जेव्हा आपण मोठा झालेला बघतो तेव्हा मग त्याला लोणी आवडत नव्हतं का? आवडत असणारच की पण तिथं तुम्हाला लोणी हातात घेतलेला फोटो दिसतो का? नाही. लहानपणी का तर लहानपणी जर तुम्ही नवनीत म्हणतो आपण लोण्याला, तर तुम्ही लहानपणी जर लोणी खात असाल तर ते शरीरासाठी उत्तम आहे. म्हणजे अशा छोट्या छोट्या कथांमधनं किंवा देवतांच्या अवतारांच्या रूपातनं सुद्धा तुम्हाला पंचगव्यातले विविध घटक हे त्यांनी दाखवून दिलेले आहेत की याच्या माध्यमातून तुम्हाला काय चिकित्सा मिळू शकते, काय ऊर्जा मिळू शकते. त्याच्याकडे जर आपण डोळसपणे बघितलं, म्हणजे आज प्रत्येकाच्या घरामध्ये बाळकृष्ण आहे. बरोबर. म्हणजे आपल्याकडे ती प्रथाच आहे की लग्नामध्ये बाळकृष्ण आणि गणपती आपण देतो, पण त्या बाळकृष्णाचा खरंच आपण अभ्यास करतो का? तर त्याचं उत्तर नाहीये. ते जर आपण खरंच अभ्यास केला तर तुमचं आयुर्वेदाचे बेस हे तुम्हाला तिथनंच कळायला चालू होतात आणि ते रुजायला चालू होतात. बरोबर आहे. आपण तेवढा अभ्यास करत नाही जेवढा अभ्यास खरं ऍक्च्युली केला पाहिजे. तुम्ही अतिशय सुंदर पद्धतीने सर सांगत आहात. मग आजच्या काळामध्ये आता जसं म्हणत आहात पिझ्झा बर्गरचा जो काळ आहे आता थोडक्यात, तर त्या आजच्या काळामध्ये या आधुनिक काळाला विज्ञान आणि पंचगव्य याच्याशी कसं जोडता येईल आपल्याला? आत्ता जर आपण बघितलं तर मुळातच या युगामध्ये या शतकामध्ये पंचगव्य या विषयाची नितांत गरज आहे. बरोबर. कारण पूर्वी जर बघितलं तर आपल्याकडे जी शेती पिकत होती या शेतीमध्ये पूर्ण गो आधारितच खतं वापरली जात होती. आज जर आपण बघितलं तर आपण अनेक प्रकारचे खतं वापरतोय, अनेक प्रकारचे कीटकनाशक आहेत, अनेक प्रकारचे टॉनिक आहेत. आणि आज हे जगमान्य झालेलं आहे की या सगळ्या घटकांच्या माध्यमातून यातले खूप कमी घटक हे त्या झाडांना वापरले जातात किंवा वापरावेत. पण समजा आपण एक 100% म्हणजे एखादं लिटर जर आपण तिथं टॉनिक फवारतोय तर त्याच्यातली 100 मिलीचीच गरज त्या वनस्पतीला आहे असं आपण ग्राह्य धरू. मग हे जे 90% अतिरिक्त घटक जो त्या झाडावरती जातोय अर्थात त्या फळात जातोय. बरोबर. आणि तेच जर आपल्या आहारामधनं शरीरात जाते तर आज जर आपण बघितलं तर कॅन्सर सारख्या दुर्धर व्याधींचं प्रमाण हे प्रचंड स्वरूपामध्ये वाढलेलं आहे. बरोबर. म्हणजे पूर्वी फार क्वचित ही व्याधी बघायला मिळायची. आज जर आपण बघितलं तर अगदी मोठे मोठे राज्य असतील किंवा काही असे शहर आहेत की ज्याच्यामध्ये प्रचंड कॅन्सरग्रस्त, ज्याला आपण कर्करोग म्हणतो, हे ग्रस्त असणारे लोक बघायला मिळतात. बरोबर. ह्याचीच दुसरी बाजू जर आपण गो आधारित पद्धतीनं कृषी करत असू तर गो आधारित पद्धतीनं 100% नैसर्गिक अशीच खतं निर्माण केली जातात. त्याच्यामुळे कुठलेही दुष्परिणाम तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळणार नाही. दुसरी गोष्ट, गो आधारित असल्यामुळे पंचमहाभूतांशी निगडीत अशाच गोष्टी आपण त्या ठिकाणी करतोय. तिसरी गोष्ट, अशा शेतीसाठी देशीच वाण वापरावे लागतात. आता जर आपण बघितलं तर मार्केटमध्ये मोस्टली बीटी प्रकारचे म्हणजे सगळे जेनेटिकल मॉडिफाय केलेले असेच बियाणे आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे तुम्ही गंमत म्हणून बघा, तुम्ही मार्केटमधनं जर एखादं काकडी आहे, टॅमॅटो आहे, ह्याचं जर बी आणताय, त्याचं जर फळ येते आणि ते जर तुम्ही परत रुजवताय तर त्याची उगवण क्षमता ही प्रचंड कमी असते. बरोबर.
आणि आज जर आपण ह्यालाच धरून एक विषय बघितला तर इनफर्टिलिटी इन्फर्टिलिटी की बरोबर. जर आपण बघितलं की ती ब्रह्म ऊर्जा आहे, उत्पत्ती आहे, आणि उत्पत्ती नसणारं अन्न जर आपण शरीरामध्ये घेतोय तर त्याचे दुष्परिणाम आपल्या शरीरावरती होणार आहेत. होणार आहे. आपल्या उत्पत्तीवरती सुद्धा कुठंतरी कमी होणार आहे आणि तेच आता होते. बरोबर आज जर आपण बघितलं म्हणजे मुळात लग्न करण्याची वय वाढलेत हा विषय वेगळाच आहे, बरोबर. पण योग्य वयात लग्न झालेल्यांमध्ये सुद्धा इन्फर्टिलिटी खूप आहे. भरपूर वांसपणा बघायला मिळतो. तर याची कारणं कुठं ना कुठं आपल्याच या सगळ्या गोष्टींची आहारांवर निगडीत आहेत. मग ह्याला जर आपल्याला बाहेर पडायचं असेल तर अर्थातच पंचगव्यचा वापर करावा लागेल. आणि हे नुसतं मी सांगतोय म्हणून किंवा आयुर्वेद सांगतोय म्हणून नाही, म्हणून तर आज वैज्ञानिक युगामध्ये सुद्धा असे अनेक पेपर्स रिसर्च केले गेलेले आहेत आणि पब्लिश पण केलेले गेलेले आहेत की ज्याच्यामध्ये गाईच्या गोमूत्राला अँटी बॅक्टेरियल ऍक्टिव्हिटी, अँटी कॅन्सर, गाईच्या गोमयावरती रिसर्च केल्यानंतर अँटी एक्सरे, किंवा अगदी आज आपल्या प्रत्येकाच्या गरजेची गोष्ट म्हणजे मोबाईल. तर त्या मोबाईलचे रेडिएशनचे काय दुष्परिणाम आहेत, तर अँटी रेडिएशन म्हणून सुद्धा गाईचं गोमय काम करतं. आज अनेक लोक आहेत की जे अँटी रेडिएशन चिप पण वापरतात. बरोबर. जे आपल्या गाईच्या गोमयापासून त्याचा गोरस लावून त्याची एक चिप तयार केली जाते. ती जर आपल्या आसपास असेल, आपल्या जवळ असेल तर त्या रेडिएशनचा त्रास आपल्याला होत नाही. तसंच अँटी कॅन्सर म्हणजे जे पण नकारात्मक लहरी आहेत, जे पण अनावश्यक किरण आहेत की जे आपल्यापर्यंत येतात, म्हणजे सध्या जर आपण बघितलं तर प्रचंड ऊन तुमच्यापर्यंत येते. बरोबर. मग तुम्ही जर त्या गोमयाच्या आजूबाजूला आहात तर तो जो होणारा त्रास आहे हा सुद्धा कमी होतो. हे मी नुसतं सांगत नाहीये, ह्याच्यावरती अभ्यास केला गेलेला आहे. आजच्या वैज्ञानिक युगामध्ये त्या गाईच्या गोमयामध्ये कुठल्या कुठल्या ऍक्टिव्हिटी आहेत, त्यांचे रिझल्ट काय आहेत, ते किती प्रमाणामध्ये. म्हणजे आपण जर बघितलं तर हे पंचगव्य शास्त्र हे आजच्या वैज्ञानिक युगाच्या कसोटीवर 100% उतरलेलं आहे. म्हणून तर आज पंचगव्य चिकित्सेकडे लोक प्रचंड प्रमाणामध्ये वळत आहेत. अतिशय सुंदर पद्धतीनं आपल्याला गुरुजींनी या सगळी माहिती दिलेली आहे. पंचगव्य चिकित्सा ही आधुनिक युगासाठी किती महत्त्वाची आहे हे गुरुजींनी अतिशय सुंदर पद्धतीनं आपल्याला सांगितलेलं आहे. बरं, पंचगव्य चिकित्सा असेल, गोमय असेल, गोमूत्र असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी फक्त आत्ता गुरुजी सांगतायत किंवा शास्त्रात लिहिल्यात म्हणून नाही, तर गुरुजींनी या सगळ्यांचा अभ्यास केलेला आहे. याच्या सगळ्या टेस्टिंग झालेल्या आहेत. स्वतः गुरुजींनी पंचगव्य वास्तू जी आहे ती बांधलेली आहे आणि त्याच्यामध्ये ते राहून त्यांनी हा सगळा रिसर्च केलेला आहे आणि हे मी स्वतः बघितलेलं आहे आणि म्हणूनच सांगतोय. तर अतिशय सुंदर पद्धतीनं गुरुजींनी सांगितलंय. पण आता काय होतंय की वेळ जी आहे ती अतिशय वेगानं पुढे जाते. तर त्याच्यामुळं हा जो पंचगव्य विषय आहे हा एका भागामध्ये संपवणं शक्य होणार नाही. तर मी गुरुजींना विनंती केली की आपण या भागांची एक सिरीज तयार करूयात. म्हणजेच उदाहरणार्थ आपल्याला पंचगव्य जो आहे तो अतिशय विस्तृत आणि व्यवस्थित पद्धतीनं लोकांपर्यंत पोहोचवता येईल आणि म्हणूनच आपण पुढच्या भागात पण गुरुजींना बोलवतोय, जेणेकरून आपल्याला हा जो विषय आहे हा व्यवस्थित रीतीनं लोकांपर्यंत, प्रेक्षकांपर्यंत, ज्या ज्या लोकांना जी गरज आहे या पंचगव्य चिकित्सेची म्हणा, पंचगव्याची म्हणा किंवा गुरुजींच्या मार्गदर्शनाची म्हणा, तर या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या लोकांपर्यंत व्यवस्थित रीतीनं पोहोचवता येतील आणि त्यासाठीच आपण गुरुजींना परत आणि भागांमध्ये बोलवणार आहोत. हा एपिसोड शेवटपर्यंत आपण बघितला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि इथून पुढं जे काही एपिसोड्स आपले येणार आहेत गुरुजींबरोबरचे तेही आपण शेवटपर्यंत पहा. आपण आता पुढच्या भागामध्ये गुरुजींसोबतच भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद. धन्यवाद गुरुजी. नमस्कार.